घ्यायला इथे म्हणजे थोडीशी कसे आहे सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचून जातो. आता याला तुम्ही जो मला प्रश्न विचारला की पिलं कधी कापले गेले पाहिजेत हेच ना. आता हे जी पिलं आहेत ना, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की केळी लागवडी झाल्यानंतर 90 ते 110 दिवसाच्या आतमध्ये, किती 90 ते 110 दिवसाच्या आतमध्ये केळीचं पिलं कापून त्याला ड्रिल झालं पाहिजे. बरोबर, तेवढ्याच वेळेमध्ये, त्याच्या आधी पण नाही आणि त्याच्या नंतर पण नाही. कारण का की केळीमध्ये बड चालू जे आतमध्ये त्याचा गर्भधारणा जी चालू होते ते 120 दिवसानंतर ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये चालू होऊन जाते. मग त्याच्या आधी जी इंजुरी द्यायची ते देऊन त्याला व्यवस्थितरित्या हँडल करून घ्यायचं. आता 120 दिवस म्हणजे किती, 4 महिने झाले. ठीक, त्याच्या 2.5 महिन्यानंतरच बड चालू होऊन जाते. मग त्या टायमाला त्याला ते झेलू शकतो. ठीक, त्याला 90 ते 110 दिवसामध्ये त्याला कट करून ड्रिल करायचं, युरिया टाकून द्यायचा. त्याच्यानंतर पिलच कापायचे नाहीत. आता ड्रिल केल्यानंतर काय होते, झाड त्याचा बुंधा फाटवते खालनं, कारण ते पिलं त्याला आजूबाजूला असतात. तर त्याला एक सरफेस असतो की तो त्या जोऱ्यामध्ये चालतो. पिलं कापले की तो डेरा वाढवून टाकतो, त्याच्यावरती येतो. मग त्यावेळेस करायचं काय, 1-2 फावडा माती जी नालीतली आहे ती त्याच्या चारी बाजूला टाकून घ्यायची. म्हणजे नवीन डोळे जे आहेत त्याच्यावरती माती पडली की ते पिलांच्या स्वरूपात वरती येतात. आणि नवीन जे डोळे रूट जी येते ते रूट पण मातीत निघून जाते, म्हणजे त्याला बेस मिळतो. ठीक, मग त्याच्यानंतर पिलं कापायचेच नाही. आता आपल्याकडे काय सवयी आहेत, नेहमी काय करायला गेले तर पिलं कापायला गेले. तुम्ही जेवढ्या वेळा पिलं कापणार तेवढ्या वेळा तुमच्या झाडाला इंजुरी होते. कारण ह्या झाडाला हा कंद आणि ह्या कंद मधनं निघालेले हे तुमचे पिलं, त्याचेच पिले. आता याला जेवढ्या वेळेस तुम्ही कापणार त्यावेळेस तुम्ही बघा की प्रत्येक पिलाच्या जवळ 1-1 कप पाणी वाहिलं जातं, म्हणजे तिथून ब्लडिंग होतं, त्याचं ब्लडिंग होतं. म्हणजे ह्या झाडाचा जो अन्नद्रव्याचा जो साठा आहे, जो ह्या सेलवाल असतात याच्या जे हे रेझिरेटर जे असतं हे पूर्ण काय करतं, खालपासनं वर नेणं आणि वरपासनं खाली आणणं. तर हा साठा काय करतो, तो पूर्ण इथं रिलीज होऊन जातो, निघून जातो. म्हणजे झाडाला तो साठा तयार करण्यासाठी अजून 10 ते 15 दिवस प्रयत्न करावे लागतात. नवीन रक्त तयार होतं, मान्य करतो मी, प्रत्येकाच्या बॉडीमध्ये, पण त्याच्यामध्ये त्याचे जेवढे जीवनसत्व आहेत ते तयार व्हायला कमीत कमी 3 महिने लागतात. 24 दिवसात नवीन रक्त तयार होऊन जातं एवढं माहिती आहे. पण त्याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन, मिनरल्स, आयरन हे तयार व्हायला 3 महिने लागून जातात ह्युमन बॉडीला सुद्धा. जर खात्यापिता घरचा व्यक्ती असला तर त्याची ह्युमन बॉडीला रक्त दिल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही. आणि जर काही एखादी जिल्लर घरचा माणूस असला आणि त्याच्या बॉडीवरती रिॲक्ट करते बघा तुम्ही रक्तदान केल्यानंतर, मी बघितलेलं आहे या गोष्टी, बरोबर है ना. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर पिलं कापायला नको पाहिजे. नंतर 110 दिवसाच्या अंदरच करायचं, 110 दिवसाच्या अंदर. आता काही बहादर ह्या अवस्थेत असताना पिलं कापून ड्रिल मारतात. आता होतं काय, तुम्ही ज्या ठिकाणी ड्रिल मारलं त्या ठिकाणी ते सुकतं. ते सुकलं की ते ढिल्लं होतं झाड, आणि ह्या अवस्थेमध्ये ते झाड धडकन पडतं, कारण वजन असते. 110 ते 90 दिवसामध्ये झाड एकदम नारळाच्या झाडावानी उभं असतं, स्टेबल. ते नाही इकडे झुकतं ना काही. त्या टायमाला जर तुम्ही ते पिलं कापून त्याला ड्रिल केला आणि माती लावून दिली तर त्याचा बेस मोठा होतो, अजून साठा मोठा होतो. नवीन जे पिलं येतात ते त्याला पकडसाठी येतात, कारण माती टाकतात तुम्ही. माती किती टाकायची, फक्त कॉलर झाकली जाईल एवढी, है ना. आता ज्या वेळेस तुम्ही नंतर जेवढ्या वेळेस पिलं कापतात तेवढ्या वेळेस काय होतं, पिल कापलं तुम्ही की तो साठा वाढत चालतो, तुमचा कंद वाढत चालतो. आणि जर पिलं नाही कापले ना तर तो हा वरती वाढत चालतो. म्हणून तुमच्या हिच्यामध्ये जे व्यक्ती नेहमी पिलं कापत असतील त्यांच्या इथं बिजवाई जाड निघते. तुम्ही म्हणता ना यार जाड बिजवाई काही कामाची नाहीये, तर ती काय करते, ते साठा बनवत चालतं. कारण प्रत्येक वेळेला त्याला फिडिंग लागतं ना, तर ते फिडिंग अनालिसिस करतं इथनं. मदर प्लॅन्ट कडून नाही मिळालं की मग ते त्याचा साठा बनवतं, मग ते कंद मोठे होतात. मग मीडियम बिजवाई जर तुम्हाला पुढच्या वेळेस लावण्यासाठी जर पाहिजे असली तर याला जास्त वेळा कटिंग करायची नाही. आता काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मतभेद असे आहेत की माल तयार होण्यासाठी सुद्धा पिलं कापायला पाहिजे. आता मला सांगा की ह्या झाडावरती हे फळ टांगलं गेलेलं आहे,
तर सर्वात आधी न्यूट्रिशन ते त्या फळाला देईल का मदरला, म्हणजे प्लांट याला देईल, बेबीला फळाला देईल ना. मग आता तुम्ही याचे पिलं कापले तर त्या दिवशी पिलं कापल्यानंतर झाडाचं लक्ष कुठं राहील, त्याच्या इंजुरीकडे, कापलेल्या जागी, की फळाकडे राहील. आपली ह्युमन बॉडी कुठेही लागू द्या, रक्त जिथनं निघतं सर्वात आधी ते ब्लडला बंद करण्याचं काम करतं. बरोबर. कारण ब्लड जर नाही बंद झालं तर माणूस वरती, म्हणजे याची इंजुरी जी झालेली आहे आधी सर्वात आधी ते इंजुरीला बंद करतं. कारण यांच्यामध्ये पण सेन्स आहे, हे झाडं आहेत, बंद होतं ना हे जे ब्लड येतं हे काही वेळानं कालांतरानं बंद होतं ना. मग याच्यामध्ये सुद्धा काही ग्रंथी असतील ना ज्या की त्याला थांबवतायत, नाही तर कंटिन्युअसली पाणी तिथून निघत असतं तर कसं झाड चाललं असतं. एकदम बरोबर. आहेत ना यांच्यामध्ये सेन्स, तर ते त्याला थांबवतं. म्हणून पिलं कापायचे नाहीत. हा, पिलं आता कापायचे कधी, मग घड 70 ते 80% कापून झाले की त्यावेळेस पिलबाग ठेवायचा. मग त्यावेळेस जर तुम्ही पिलंच नाही कापलेले तर तुमच्याजवळ पिलांची संख्या आणि साईज असते. नाही तर अशा वेळेला आता हे जे झाड आहे याच्यामध्ये कोणतं पील ठेवू हेच तुम्हाला कळणार नाही, कारण हे कटलेलं आहे, हे कटलेलं आहे, ते कटलेलं आहे, ते कटलेलं आहे, ते कटलेलं आहे, तर त्याचं ठेवसान कोणतं. आता हे मधले डॉटर ठेवत, तर डॉटर किती पिलांपर्यंत आहे, जास्त झाडांना नाही. तर तुमची 70 ते 80% जेव्हा झाडं कटिंग होतील तेव्हा तुम्हाला डॉटर पण दिसतील. पण ज्या टायमाला तुम्हाला जर एक सारखापणा, जर तुम्ही नाही पिलं कापले तर एक सारखे पिलं दिसतील. कटिंग झाल्यानंतर किंवा फळ भरायला आलं 14-13 आण्याच्या पुढे झाड जायला लागलं की तुमचे पिलं वाढायला लागतात ऑटोमॅटिक, ते चाल करतात. कारण त्या टायमाला ह्या झाडावरती वजन आलेलं असतं, तो 100 मधलं 50% तिकडे देतो आणि 50 यांना देतो. कारण त्याला असं वाटतं की हे आता लवकर फेकलं गेलं पाहिजे. मग पिलं बी वाढतात, ते बी वाढतं, कारण त्याला माहिती असते आता वाटा आपण इकडे बी द्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही बघा आता जशी जशी गोलाई वाढेल तसे तसे पिलं बी धडाधड वाढते. तुम्ही कापूच नका, पहा बघा ऑटोमॅटिक पिलं असे रंग करायला लागतात, पानं पण चवडे येतात, सगळ्या गोष्टी येतात. न्यूट्रिशनचा साठा याला पण पुरवठा होतो. आणि चुकून ते कापलं गेलं की मग त्याच्या चौथ्या दिवशी बघा पिलं असे धरकन वाढून जातात. सर मग त्या फळावर काही वजनावर काही फरक पडेल का? काही आपण 90 ते 100 दिवसाचा जो पिल कापला, सगळ्यात मोठा साठा घेणारे जे 4 बेबी होते ते काढूनच टाकले. नंतर छोटे बेबी जे येतात, आता मी तुम्हाला काय सांगितलं की त्याचं त्यावेळेस लक्ष पूर्ण त्या बर्ड कडे असतं, कारण तो बर्ड तयार करत असतो. तो निसवडीला सुद्धा त्याच्याकडे लक्ष असतं सगळीकडे. आणि एक वेळा त्याच्याकडचं लक्ष निघालं ना, मग याच्याकडे जर लक्ष गेलं तर याच्याकडेच लक्ष राहतं. मग तो काय करतो, बॅलन्स करतो. मग बॅलन्स करत असताना त्याचा बी साठा कमी होतो आणि याचा बी कमी होतो. बरं 110 दिवसाच्या अंदर हे कापल्यानंतर जे पानं असते ती कापायची का? कोणते पानं? नाही, केळीचे पानं कापायचेच नाही. दुःख नाही. केळीच्या पानांना हातच लावायचा नाही पूर्वीपासून. पूर्ण. केळीच्या पानांना फक्त जून मध्ये पाऊस आला त्यावेळेस 2 पाऊस झाले की मग केळीचे पानं कापून घ्यायचे, त्याच्या आधी नाही. संरक्षणही होते ना खोडाला, झाडाला संरक्षण होतं. बाकी दुसरं काही म्हणजे मेन काय आहे की हे जे पानं आहेत हे संरक्षणासाठीच तो सगळं करतो. प्रकृतीने प्रत्येक झाडं जर बघितली तर त्याला तुम्ही काहीही नाही केलं तरी त्याला तो त्याचा व्यवस्थित उभा राहू शकतो. बर्ड बघा तुम्ही येताना पानामध्ये येतं, ते बाहेर आलं की बरोबर त्याच्यावरती ते त्याला ऊन लागू नये म्हणून ते पान संरक्षण येतं, बरोबर. पण ते जास्त दिवस टिकत नाही. आपल्याकडचं कसं आहे, त्याला त्या वातावरणानुसार त्याच्या या मॅच्युरिटीनुसार ते पान देतो, पण ते उन्हामुळे ते पापड बनून जातं, म्हणून त्याला झाकावं लागतं. आता अशा प्लॉट मध्ये जर तुम्ही ह्या घोंगड्या जरी बनवून टाकल्या, आपण घोंगडी जे म्हणतो, हे पानं कापून वरती जरी ठेवल्या, कारण चारी बाजूने आता यांची गन्ना घास आहे, आतमध्ये ह्युमिडिटी आहे, बाहेरने येणारी गरम हवा, बाहेरने येणारी थंडी हवा येत नाहीये, तर याला काही प्रॉब्लेम येत नाही, हे मॅच्युरिटी आहे. मग परंतु झाडाचं वर्ण संरक्षण होतं, नाही तर तो दंडा शेकला गेला ना, तर तो दंडा शेकला गेल्यामुळे केळ्याची क्वालिटी ढासळून जाते. न्यूट्रिशन झाड केळं पिवळे पिवळे दिसणे, व्यवस्थित नाही दिसत, जडाला बर्निंग होणे, ह्या गोष्टी होतात. म्हणजे वजनाने तो गळून सुद्धा पडते. हा, वजनाने पिचकतो पण, कारण हा भाग शेकला गेला ना तर इकडच्या सगळ्या सेलवॉल डेड होतात. मग ह्या बाजूने जेवढे किड्यांची संख्या आहे त्याला न्यूट्रिशनचा पुरवठा होत नाही, कारण ह्या सगळ्या व्हेन आहेत त्याच्या, ह्या दंड्यामध्ये जेवढ्या आलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या व्हेन आहेत, त्याला अन्न पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये. त्या बर्न झाल्या म्हटल्यानंतर इकडच्या साईडचे किड चांगले दिसतील, इकडच्या साईडचे किड वेगळे दिसतील.
मग त्यावेळेस व्यापारी येतो तो म्हणतो क्वालिटीमध्ये त्याला दिसतं ते सगळं त्या गोष्टी, मग त्याच्यामुळे तो भाव कमी करून मागतो. व्यापाऱ्याला काय चुकाच काढताय. चुकत काढणे त्याला. प्रत्येक दंडात सर, लागायला अजून- पाहिजे का मग? तो झाकला गेला पाहिजे. हा जो दंड आहे ना तो झाकला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती सनबर्निंग नाही होत. सर अजून एक प्रश्न होता. जसं आता हे कमळ तोडलेलं आहे, बरोबर आहे ना, हे एक्झॅक्ट केव्हा तोडायला पाहिजे शेतकऱ्यांनी, बरोबर आहे ना? हे तोडलंय समजा. आता हे जे आहे ना, आता इथपर्यंत आता हे जे आलेलं आहे हा. हे इथलंच तुटलेलं आहे कमळ. बरोबर. हा. आता कसं आहे, यांच्या इथं हे जे फळं आलेले आहेत, हा. आता आपल्याकडे कसं असतं की काही काही शेतकरी काय करतात, नोस पंजे ठेवतात. आता यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पंजे ठेवलेले आहेत. बरोबर. आता ही योग्य वेळ होती यांची इथपर्यंत. आता हे जास्तच खालपर्यंत आलं. हे इथपर्यंत असतानाच इथून हे बारीक केळं यायला लागली खाली. समजा ज्या लास्ट पंजाला बारीक केळं दिसली त्याचे 2 पंजे खाली येऊ द्यायचं, बस. त्याच्यानंतर याला तोडून खाली फेकून द्यायचं. हा, ते फणीच सांगते की आता माझं हे संपलं. बारीक केळं येतात त्याला फुल फणीच्या नंतर 2-3 केळं बारीक येतात, त्याच्या 1-2 फणी खाली येऊ द्यायचं, म्हणजे हा दंडा भेटतो आपल्याला. या फणीपासून कमीत कमी 9 इंच खाली या दंडा असला पाहिजे. हा बरोबर ठेवलेला आहे समजा. पण हे खालपर्यंत गेलं जास्त. ह्या अवस्थेमध्ये ज्याला तोडून केळं मूळ तोडून याला दंड्याला बांधून घ्यायला पाहिजे. म्हणजे याला 7 दिवसांनी बांधायचं, जसं 7 दिवसानंतर बांधून घ्यायला सरळ राहते. सरळ राहते. पण यातून मग सर याला करायचं काय, याला यामध्ये तोडल्यानंतर भरपूर सारा रस निघून जातो. जाऊ द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी मी आता माझे 2-4 व्हिडिओ होते. राग असते चुल्यातली जी राग असते ना आपली, गौरा जाडलेली राग, ती राग जर घेतली आणि इथं लावली तर हा ब्लड बंद होऊन जातो लगेच. अच्छा. चुल्यातली जी राख असते ना त्याच्याने, आणि चुल्याच्या राख मध्ये कॅल्शियम असतो, हे तुम्हाला माहिती आहे. आणि झाडाला गौरीच्या याच्यामध्ये तर ह्या झाडाला कॅल्शियमची आवश्यकता असते, कारण कॅल्शियम आणि पोटॅशियम हे दोघांशी निगडीत आहेत. बरोबर. तर कॅल्शियम जर इथं गेला तर पोटॅशियम बरोबर घेतो, कारण खालनं हा न्यूट्रिशन याला कॅल्शियमच्या प्रमाणात जातो. तर हा इंजुरी जो आहे हा इथं लगेच थांबतो. जसं आपण एखाद्या टायमाला आपल्याला कुठं लागलं तर आपण किंवा माती बी लावतो तिथे, की माती लावून द्या बाबा सुकलेली, तर ते लगेच येऊन जाईल. किंवा पील कापून लावतो तर ते इंजुरी त्या टायमाला बंद होऊन जाते. तर राख जरी घेतली तरी चालते. राख म्हणजे पोतली नाही बांधायची, राख. मी 2004 मध्ये जेव्हा कामाला जायचो शेतकऱ्यांकडे, त्या टायमाला माझ्या इथं पोटली बांधलेली राहायची. 2004 मध्ये मी 10वीत होतो. मी हे बंच मॅनेजमेंट करायला जायचो ना, तर राख राहायची माझ्याजवळ चुल्यातली. इथं अशी लावली की संपला विषय. त्या टायमाला म्हणजे काहीही नवीन प्रयोग करायचे. गौरी, शेणाच्या गौरीचं करायचं, माती लावायची, हे डोक्यात कल्पना यायच्या की नेमकं करायचं काय काय. त्या टायमाला राख लावायचं मी 2004 मध्ये, म्हणजे आजच्या 20 वर्ष अगोदर. पोटली पण बांधते सर? पोटली पण बांधतात, पण तेवढं मॅनेज नाही हो. आता लावून दिलं तरी कसं चालते ना. राख कशी असते, एका बाजूला दोरा घ्यायचा, एका बाजूला राख बांधून टाकायची. राख अशी याला तोडलं लावलं की संपला. हातात हँडग्लोव्ह घालून घ्यायचे, म्हणजे सेन्सिटिव्ह काम करायचं. कपडे बी शेतातले व्यवस्थित टांगून ठेवायचे खिड्याला. आता मी डेली काम करतो, शेतातले कपडे खिड्याला टांगून ठेवायचे, हँडग्लोव्ह घालायचे मस्त व्यवस्थित. शेतातून घरी आल्यानंतर असं कोणी म्हटलं नको पाहिजे की शेतात गेला पाहिजे, नाही तर तो 7 वाजे लोक असं दर्शवतो की मी भरपूर काम करून आलोय, भले तो शेतातच फिरून आलेला पाहिजे. ब्रँडेड काम करायचं, शेतकऱ्यांनी ब्रँड बनायचं एकदम जबरदस्त. आता माझ्या कपड्यांवरती डाग दिसतील तुम्हाला, हे बघा, हे शेतकऱ्यांकडे गेले की हे पडून जातात डाग. शेतात आले ना की कपडे घातले आपले खुटीवरती टांगून द्यायचे, हँडग्लोव्ह घालायचे, मस्त रुमाल बांधून घ्यायचा, बस संपला विषय. आपलं मग कितीही काम करा आणि काहीही करा. बाहेर निघताना झटकून घ्यायचे, चांगले कपडे घातले, कुठे गेलता बाबा, काही नाही, फिरून आलो. गणेश भाऊ अजूनही शेतावर पंप घेऊन फवारा. मी फवारा मारतो. यांचे डागही खराब पडते, पण डागही खराब पडते. नाही, खरं निघत नाही. जर होळीचा कलर घ्यायचा असला तर याचे डाग पाडायचे. बरं सर, आता हा जो घड आहे हा तयार झालेला आहे, याला आपण काय काय करायला पाहिजे ह्या चांगला राहण्यासाठी? नाही, आता चांगला राहण्यासाठी याला जे आहे सर्वात आधी कसं असते, 10 रुपयाचा खर्च जर केला तर याला पन्नी तुम्ही चढवू शकता. अच्छा. प्लॅस्टिकची. याला तुम्ही बंच कव्हर करू शकता. त्याच्याने अतिउत्तम प्रीमियम क्वालिटीचा राहू शकतो. पण आज कसे आहे की समजा 2000 झाड आहेत आणि 10 रुपये खर्च, तर 20,000 रुपये आजच. दुसरं 20,000 तर हे नुसते कच्चं मटेरियल मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यासाठी लेबर, या सगळ्या गोष्टी शेतकरी खर्च नाही करू शकत. हा, आज जर 20 रुपयाचा रेट असताना तर मी यांना पटकन कागदावरती लिहून दिलं असतं आणि नंबर सांगितलं असतं, इथून मागवा आणि चढवा. कारण मला माहिती होतं की त्या 10 रुपयामुळे यांच्या खिशामध्ये 1000 रुपये येणार आहेत. पण आजची कंडिशन विपरीत आहे. पण हे चढवल्यानंतर याला हवा वगैरे त्याला होलं असतात.
त्या पन्नीला आहेत ना होलं असतात आणि वरती दंड्याला तिथं काय करतो आपण न्यूजपेपर बांधतो वरती, म्हणजे तो दंडा सेकला जात नाही आणि न्यूजपेपर बांधला की त्याच्यावरती ती पन्नी जाते आणि त्याला सुतडीने बांधलं की ते पूर्ण अशी खालपर्यंत लटकते, खालून पूर्ण मोकळी असते ती आणि त्याला मध्ये मध्ये होलं असतात. मग ती पन्नी एवढी जाड होते, एवढा घेरा असतो तिचा, हे केळं मध्ये आतमध्ये लांबतात. मग याच्यावरती आता कसं असते कपडाच्या खाली आपलं चांबलं कसं असते एकदम गोरं चट्ट तसंच राहते, मग ती क्वालिटी व्यवस्थित. मग थ्रिप्स माइट्स या गोष्टी याच्यावर बसत नाही, मकडी मच्छर. एक दोन स्प्रे इमिडाक्लोपिड वगैरेचा घेऊन, नीम ऑइलचा घेऊन, एक न्यूट्रिशनचा 31919 म्हणा किंवा 05234 म्हणा किंवा 0050 म्हणा, याचा न्यूट्रिशनचा एक स्प्रे घेऊन याला वर्ण बंच कव्हर चढवून द्यायचं. सर आता क्वालिटी कशी आहे? एकदम व्यवस्थित आहे, क्वालिटीच्या बाबतीमध्ये एकदम प्रीमियम आहे. असे प्लॉट सोलापूरमध्ये असतात. अच्छा. तुम्ही सोलापूर म्हणतात ना, तर मी सोलापूर एक एक गाव फिरलेला आहे, तिकडे असेच प्लॉट असतात. जळगाव, सोलापूर, हा असेच असतात त्यांचे ते प्लॉट. तणनाशक कोणत्या कंपनीचं मारायला पाहिजे? आता याच्यामध्ये काय आहे, पॅराकॉट वगैरे आपण सुरुवातीला सांगतो, जेव्हा केळी लहान असते त्यावेळेस पॅराकॉट सांगतो आपण. पण सुरुवातीला केळी लागवड झाल्याच्या नंतर 1.5 ते 2 महिना निंदणी करून घ्यायला पाहिजे. ते पॅराकॉट वगैरे सुद्धा मारायला नको, कारण त्याच्याने काय होते इंजुरी होते. भलेही ते कॉन्टॅक्ट जरी असलं ना तरी ते पानांवरती जर उडाले तर त्याचे डॉट पडतात, म्हणून निंदणी करून घ्यायची. बरोबर. आणि केळी मोठी झाली ना तर मग नंतर तुम्ही व्यवस्थितरित्या, पाऊस वगैरे जर नसला, जमीन ओली असली, तर मी ग्लायफोसेट सुद्धा माझ्या केळीमध्ये मारलेला आहे, काही फरक पडलेला नाही. काही मारलं नाही इथे. बरोबर. 3 निंदन. कारण निंदन जर केल्या तर अतिउत्तम आहे, पण निंदनला वेळेवरती लेडीज त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही म्हणत असाल की गवत उगू द्या, त्याला कट करा, त्याला तिथे टाका, तुम्ही मेले, मग कामातनच गेले. कारण गवत हे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे, त्याला मुळ्या जर बघितल्या तर एका गवताला 100-150 मुळ्या असतात. तो याचं पूर्ण न्यूट्रिशन फीड ओढून घेतो. याला ज्या टायमाला खाद्य पाहिजे त्या टायमाचं त्याचं सगळं खाद्य तो ओढून घेतो. आणि तुम्ही नंतर त्याला कट करून जमिनीवरती टाकणार, ते सडणार ना, तो कार्बन केव्हा तो खाणार, तेवढ्यात वेळात त्याचं आयुष्य संपून जातं. बरोबर. केळीचं लाईफ किती? पहिले 4 महिने केळीला ज्याने लक्ष दिलेलं आहे त्याच्या शेतामध्ये चांगले घड पडतात. 5व्या महिन्यापासून जर तुम्ही म्हटलं की साहेब याला 50 किलोचा घड पाहिजे, तो येत शक्य नाही. 40व्या वर्षी जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मला पैलवान बनायचं, तर तो कसा पैलवान बनणार आहे? त्याचे हाडं सगळे कमकुवत झाले ना. कुठे कुठे आता हरळ आहे शेतामध्ये, फवारणी केली जमेल का? हरळला तुम्ही हे मारा ना, ग्लायफोसेट, निघून जाते हरळ. ग्लायफोसेट चांगलं आहे, पण त्याला कसं आहे, सिस्टमॅटिक जे आहे ते फक्त आणि फक्त तुम्ही नियोजनबद्ध आणि चांगलं. जर का चुकून ज्या दिवशी तुम्ही ते मारलं आणि त्या दिवशी जर पाऊस आला, तो जडांच्या माध्यमातून जर त्या पिकाच्या आतमध्ये गेला तर त्या पिकाला तो नुकसान करतो, म्हणजे करतो 100%. पाऊस आला म्हणजे त्रास होतो. कारण मी यावर्षी प्रॅक्टिकल केलेले आहेत, तर पूर्ण 7000 खोळांमध्ये 1000 झाडं जे 2-4 पंप बसले आणि त्याच्यानंतर ते पाणी आलं, ते सगळं जमिनीत गेलं, तर झाडं सगळे पिवळे धम पडून गेले होते, पानं चिरकी येऊन गेले होते. पण ते आता आपण घरची ट्रीटमेंट करणारे आहेत, तर तिथंच सगळ्यात मोठे घड पडतात आता माझे, त्याच 1000 खोळांमध्ये. थांबून गेले, सर्वांनाच पण ते सगळ्यांना नाही जमणार, त्याला खर्च करावा लागला. बरोबर. त्या टायमाला अशी बिकट परिस्थिती होती की तो तेवढा जेवढे फवारा मारलेला प्लॉट होता त्याला रोटावेटर करायची परिस्थिती होती, पण आपल्याला त्याला आणून दाखवला. बरोबर. आता सगळ्यात चांगला प्लॉट तोच आहे. म्हणजे आणि situation- पैसे पण परमेश्वराच्या कृपाने तो पैसे पण नोंद देईल, कारण त्याच्यामध्ये असे घड आहेत आता माझे. अच्छा. आता निश्वळ लेट झाली ना, म्हणजे कटिंग बी लेट होईल. याच्याच सोबत आहे का समजा? सोबतच आहे. म्हणजे आपण शेतकऱ्याला पर्टिक्युलर असं नाही म्हणू शकत की तू मार बाबा किंवा नको मारू. नाही, त्याची सिच्युएशन पाहून त्याने ते Situation यूज पाहून. करायला आणि पाहिजे. त्यांची इच्छा. हा बरोबर आहे. सर बिलकुल. मी काय म्हणतो, पंपाला टोकर लावून असं मारलं तर जमणार का? आता कसं असते, जे तुम्ही मारताना एखादी व्यक्ती फोनवरती बोलताय ना, असा मारतोय. आता मजुराजवळ बी फोन आहे, बरोबर आहे. तो असा जर मारतोय तर कुकडे चाललाय ते महत्वाचं आहे. बरोबर. बरोबर. नेमकं त्याच्या 10 फापट्या चांगल्या मारल्या आणि 15व्या फापटीला फोन आला बायकोचा, तर तो त्याच्या बायकोच्या नादामध्ये दिले आपल्या फवाऱ्या मारून त्याने आपल्या याच्यावरती, तर आपला बोलबाला झाला. तो म्हणेन मी सगळीकडे व्यवस्थित मारलं आणि त्या 2 वरती मारेन. त्याला थोडेच तुम्ही म्हणता की तुला बायकोचा फोन आला होता त्यावेळेस, याच्यावरही नाही गेलं पाहिजे ना, मारून टाकेल ना ते. हेच तर त्याला अटॅच आहे ना, म्हणजे त्याला मारून टाकते ते. नाही, असं झाड सोडून द्या. झाड सोडून करू शकतात. ऍक्च्युअल काय होते ना, वरतून जर नाही पाऊस आला तर तुम्ही जर मारलं ना वरती तर काही फरक पडत नाही. मी मारलेलं आहे ते.
आता मी काल त्यांना सजेशन दिलं ना मोठ्या केळीमध्ये की तुम्ही मारा याच्यावरती. पॅराकॉट त्यांना सांगून आलो की पॅराकॉट मारा, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण ते एवढं गवत आहे ना, ते आता ह्या अवस्थेत, काल पाऊस झाला ना तुमच्याकडे, तर आता जर मारलं ना तर ते पटकन कोरडं होऊन जाईल. कोरड्यावरती जर तुम्ही ते त्याचा स्प्रे केला ना तर ते मरत नाही, बरोबर. कारण त्याला मुळीला पाणी पाहिजे असतं खाल्लं. बरोबर. आणि कोणत्याही प्रकारचं तुम्ही हर्बिसाईड टाकत असताना त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं, त्याच्याने लवकर मरतं. क्लोराईड झाला ना तर ते लगेच त्याला जाळतं मीठ, किंवा युरिया थोडाफार, तर त्याच्याने लगेच मरतं ते. त्याच्यामध्ये फुलाची क्रिया कधी किती महिन्यानंतर चालू होते? कशाची? फुल जे आहे 2.5 महिन्यानंतर चालू होतं. 2.5 बर्ड जो असतो ना तो हा. 2.5 महिन्यानंतर. आता तो 2.5 महिन्यानंतरच चालू होतं असं नाही. कुठेही सायन्स मध्ये लिहिलेलं नाही. जर तुमच्या झाडं लावून 15व्या दिवशी जर ऊन पडलं, चटका लागला, तर झाड जर थांबलेलं असलं तर ते 2.5 महिन्यापासून बड बनवत नाही. आता आपण म्हणतो ना की एकाच गाडीत रोपा आली, माझी तर पूर्ण निस्वास झाला, यांचा तर बरे चालूच आहे, मग त्याने कुठेतरी शॉक खाल्लेला आहे ना. मग जर का शास्त्राच्या अनुसार जर का 2.5व्या महिन्यातच बेबी तयार होतो, मग यांचे का 7व्या महिन्यात सगळे येऊन गेले आणि त्यांचे का 8.5 महिन्यामध्ये बारे येतात आहेत? असं काहीच नाही. कारण पूर्ण भारत फिरल्यानंतर लक्षात येतं की गुजरातमध्ये फ्लावरिंग हे 9-10 महिन्यानंतरच येते. युपी मध्ये गेले तर ते 14-14 महिने घेते. एकच केळी, आपण एकाच लॅब मधून पाठवलेले रोप, तर ते का वातावरण भिन्न आहेत म्हणून. आपल्या इकडे 8 ते 9 महिन्यात आपल्याकडे वातावरण उष्ण आहे, बरोबर, त्या उष्ण वातावरणामुळे आपल्याकडे 10व्या महिन्यामध्ये कटिंग होऊन निघून जाते, बरोबर. ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे त्याची 9व्या महिन्यातच कटिंग, 6व्या महिन्यात बड बाहेर येतो, तो 1 ते 1.5 महिन्यात फ्लावर देऊन पूर्ण रेडी होऊन जातो बाहेर. 9व्या 9.5व्या महिन्यामध्ये पूर्ण गाडे खतम. आपल्याकडे टेम्परेचर जास्त म्हणजे त्याच्या माध्यम. आता गेल्या 3 वर्षापासून आपल्याकडे पण टेम्परेचर काय होत आहे, पाऊस केव्हा येऊन जातो आहे, थंडी अतोनात वाढते आहे, उन्हाळा पुढे निघून गेलेला, त्याच्यामुळे आपल्याकडे पण केव्हा 5व्या महिन्यात फ्लावर येऊन जातो आहे, किंवा 8व्या महिन्यात चालला जातोय. त्याच्यामुळे ह्या वर्षी जेवढेही केळी रोपं लागवड करणारे शेतकरी होते त्यांची केळी उशिरा कापायला आली, कारण त्यांच्याकडे फ्लावरिंग 7.5 ते 8 महिन्यानंतर आल्या. कंदवाल्यांच्या फ्लावरिंगा ज्या 5 महिन्यात येतात त्या 6.5 महिन्यानंतर आल्या, पण ते रोपांवाल्यांपेक्षा काहीतरी अर्लीच होते. म्हणून कंद ज्यांनी लावलेले होते त्यांचे प्लॉट 13-14 रुपये भावामध्ये काटले गेले, आणि ज्यांनी रोपं लावलेले आहेत त्यांचे 6 आणि 7 मध्ये कापले जात आहेत. मग आता कसं वाटतं की यार मी रोपं लावायला पाहिजे का कंद लावायला पाहिजे, तर ते सगळ्या वर्षी साल भावना सारखी नसते, बरोबर. वातावरणावरती डिपेंड करतं की त्या वातावरण मागचं कसं होतं, उन्हाळा किती वेळ थांबला, पावसाळा किती वेळ थांबला, थंडी किती दिवस होती, मग त्या टायमाला तुमचं न्यूट्रिशन. आता जे प्रॉपर शेतकरी आहेत आणि ज्यांना बरोबर पाण्याचं नियोजन माहिती आहे, ज्याला बरोबर न्यूट्रिशनचं नियोजन माहिती आहे, ज्याला क्लायमेट कंट्रोल माहिती आहे, त्याच्या याच्यामध्ये हे प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम आले बी तर फक्त तो 15 दिवसाचा गॅप ठेवतो, 1.5-2 महिन्याचा नाही. आता काही शेतकऱ्यांना आजार आल्याच्या नंतर लक्षात येतात की अरे आपल्या इथं हे प्रॉब्लेम आले, मग त्या दिवसापासून ते त्याची ट्रीटमेंट चालू करतात. काही शेतकऱ्यांना आज पाऊस पडला, आजच्या 15 दिवसानंतर केळीमध्ये करपा सिगाटोका येणार आहे ते आजच स्प्रे करून टाकतात. मग तशा शेतकऱ्यांना बी लोक म्हणतात काय की यांचा खर्च आतोनात आहे, तर तो खर्च नाही, तो प्रायमरी प्रोटेक्शन आहे. मग ते प्रायमरी प्रोटेक्शन घेतले की त्यांना योग्य वेळी योग्य पैसे मिळतात. म्हणजे ह्या गोष्टी आहेत केळीमध्येच नाही, सगळीमध्ये, पपई म्हणा, तुमची टमाटर म्हणा, मिरची म्हणा, सगळ्यांमध्ये प्रायमरी प्रोटेक्शन फार महत्वाचं आहे. ढगाळ वातावरण झालं की क्लोरोफिलचं प्रमाण कमी होतं, क्लोरोफिलचं प्रमाण कमी झालं की पानं पिवळी पडतात, पानं पिवळी झाली की त्याच्यावरती थ्रिप्स माइट्स येतात, थ्रिप्स माइट्स आले की पानं कोकडा होतात. मग हे कधी लक्षात येतं? 8 दिवसानंतर. मग आज ढगाळ वातावरण झालेलं आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा स्प्रे घ्या ना, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती ते अटॅक नाही करणार. 8 दिवसानंतर तर मिरची खतम. पपईवर कोणता फवारा मारायचा? पपईवरती पण तेच असतात, थ्रिप्स माइट्स साठीच फवारे असतात. जसं डिलिगेट झालं तुमचं, मी एक मध्ये ताक गुड अंड्याचा स्प्रे सांगितलेला आहे, जबरदस्त रिझल्ट आहे. मी जे सुप्त अवस्थेत झाडं आहेत जे ढगाळ वातावरणात जातात त्याच्यासाठी पोटॅशियम फुलवेट गुड आणि ताकाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. बेस्ट रिझल्ट आहेत, घरचे रिझल्ट आहेत हे. आणि जे ट्रेसमध्ये जाते, ट्रेसमध्ये झाडं गेलेत की त्यांच्यासाठी बेस्ट रिझल्ट आहेत. अजून एक विचारायचं होतं, जसं आता समजा काही शेतकरी प्लॉट तयार करतात, लावतात, पण 2-3 महिने होऊन जाते त्यांचे झाड काही वाढत नाही. जसं आता 2 प्लॉट आम्ही ते प्रॅक्टिस केली, त्याच्यावरती साईज अशी राहिली कोण झाडाची, काही झाडं अशी झालेली आहे. आता आपण असं गृहीत पकडतो की 3 महिन्यानंतर
3.5 महिन्यानंतर तिची गर्भधारणा होत चालू होऊन जाते. आता साईज जर त्याची छोटी राहिली तर ते त्याच्यामध्ये तर काही मग मी ते तेच होणार नाही. सांगतोय ना. आता कसं असते की झाड 2.5 महिन्याचं झालं तर बर्डच चालू झालं असं नाहीये. नाही, त्याची मॅच्युरिटी बी तर असली पाहिजे. मॅच्युरिटी होणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? हा. म्हणजे त्या मॅच्युरिटी नंतरच त्याच्यामध्ये बर्ड तयार होतो. अच्छा. म्हणून तर काही ठिकाणी 9 महिन्यानंतर फ्लावर येतात, हा, हा, हा. काही ठिकाणी 14व्या महिन्यामध्ये येतात, म्हणजे तो प्लॉट काही ठिकाणी 5.5व्या महिन्यातच येतात. तर ते हवामान, उष्णता, झाडाची ग्रोथ याच्यावरती असते. तो मॅच्युअर झाल्यानंतरच ते काम मॅच्युरिटी करणार. तेव्हाच येईल ना, हा, तेव्हा तेव्हाच- येईल तेव्हाच- ना तेव्हाच कमळ चालेल निघेल. समजा. म्हणजे त्याचा समजा जर तो छोटा जर राहिला प्लॉट तर त्याच्यानंतर तो आता येऊ होतं शकतो. काय मग ह्या कंडिशन मध्ये जर एखादी पुअर अवस्थेमध्ये असले प्लॉट, तो त्याच अवस्थेत जर वाढतो आहे, स्टंपच नाही बनला आणि चालूच आहे, मग त्याची एक विशिष्ट वेळ येते की नाही आता आपल्याला बर्ड त्याचा चालूच होऊन जातो त्या टायमाला. मग तो कसा होतो, पुअर होतो. म्हणून मग तो येताना एकदम छोटा येतो, पंजे कमी येतात, केड छोटे छोटे राहतात. मग ती त्याची न्यूट्रिशन बॅलन्सिंग नसते, त्याच्यामुळे ते तसा येतो. न्यूट्रिशन डिफिशियन्सी. कारण एक काहीतरी ठराविक वेळ झाल्यानंतर त्याला तो बर्ड बनवावाच लागेल. त्याचा तो काम करणारच. वेळ झाला म्हणजे तो प्लॉट येऊ शकतो, त्याला आपल्याला तशीच पद्धतीची ट्रीटमेंट करावं लागेल. पण तेवढा येईल नाही. हा, वेळ गेलेली राहील ना त्याची. वेळेनुसारच याचं काम सर व्हायला पाहिजे, मी काय नियोजन म्हणतो गणेश भाऊ, आपल्याला यील्ड किती यायला पाहिजे? आता 1800 प्लांटेशन आहे आपले, तरी वजनात आणि आता याच्यामध्ये कमीत कमी 30+ तुम्ही जाणार. 30+ हा नॉर्मल हिशोब आहे तुमचा, तर 35+ जायला पाहिजे. पण त्या अवस्थेपर्यंत झाडं टिकली पाहिजे, कारण तुमच्याकडे हवेमुळे झाडांचा झोत इकडे चालला गेलेला आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? काय असतं, एक असते 14 आणि कटिंग, एक असते 14.5 आणि कटिंग, एक असते 15 आणि कटिंग. तर 15 ते 15.5 आणि कटिंग जर काढली तर तुमचा 40 ते 45चा ऍव्हरेज आहे. किती? 45चा ऍव्हरेज आहे. कारण का, केळी चांगलं फुगलेलं असते. एका केळ्याचं वजन 180 ग्रॅम भरतं. आता पूर्ण याच्यावरती जर केळं मोजली तर 250 केळं गुणिले 180 करा, तर ते तुमचं 45च्या पुढेच पुढे. बरोबर आहे. आणि एका झाडावरती तुमचे 200च्या वरतीच केळं आहेत. तुम्ही हिशोब करा, 200 गुणिले 180, 18 दुने 36, म्हणजे ते 40च्या प्लसच जातं ते डायरेक्ट. हा, ते मी शेतात त्याच्या पुढेच जातं ते, म्हणजे हा, 40 प्लसच जातात ते. 35+. ते येत नाही. ओके, म्हणजे किती प्लॅन कोणता आहे सर? हे G9 प्लांट आहे. सरांनी ऍक्च्युअल काय असते ना, की प्लांट जे असतात हे ट्रीट करून जर आले, दुसरी गोष्ट तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन असतात तर प्लॉट असाच बनतो. तुम्ही कंद जरी लावले, मी तुम्हाला आधी बोललो की कंद जरी लावले आणि तुम्हाला मार्गदर्शन जर योग्य असलं तर तुम्ही अशी यील्ड घेऊ शकता. मार्गदर्शन बी फार महत्वाचं आहे. शेड्यूल महत्वाचे आहे. Schedule त्यावेळेस महत्वाचे ते आहे. गोष्टी आणि मिळायला schedule पाहिजे. लिहून केलं पाहिजे ना शेड्यूल लिहून केलं पाहिजे. बरोबर. राईट. आता इकडे शेड्यूल द्यायचं, इकडे झोपा आता द्यायचं. कसं असते, मी जर म्हटलं की मी CKG9 दिलेला आहे, बघा किती मोठा घड पडला आणि किती सगळे घड दाखवून, म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की हेच लावायला पाहिजे. आता पुढच्या वर्षी तिच्यातले 10 जणांमधले 5 पंचरच होऊन गेले, म्हणजे त्यांचा यील्डच नाही आली. ते पूर्ण शेलो मध्ये बोबाटा करतील की घड पडायचं. सर याच्यात असं नाही व्हायला पाहिजे. मेन माझं म्हणणं काय आहे की बाबा ठीक आहे, तुम्हाला लागतायत तर 10-20 कंपनी आहेत मार्केटला, तुम्ही अनालिसिस करा, घ्या. बरोबर, पण तुमच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत कोण येतात त्याला पण बघा. महत्वाचं आहे. राईट. बरोबर, ते पण महत्वाचं आहे. नाहीतर दुसऱ्याच्या मुलाला खांद्यावर घेऊन फिरायला, कारण मग या वर्षाला वातावरण वेगळं होतं, पुढच्या वर्षाला वातावरण वेगळं राहणार आहे. नाही, पण त्यावेळेस समजा काय करायला वातावरणानुसार पाहिजे, काय नाही. केळीवरती येणारे जे परिणाम परिणाम आहेत, आहे हे ते माहिती आम्हाला असतं. माहिती आहे माहिती ना आहे. काय हा, करायला right, पाहिजे. right, right. मी ज्याला अनुभव प्रत्येक आहे. वेळेला सांगतो ना Practice आहे. प्रत्येकाला की तुम्ही आता घेऊन घ्या. आता जसं बरोबर. हे गेल्या 15 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे हा. आणि ह्युमिडिटी बनते आहे, तर याच्याने काय होते ना, ज्या स्पोरल फंगस असतात ह्या वाढतात याच्यामध्ये. बरोबर. तर तुमच्या ज्या बागा आता निसवडीवरती असतील हा. त्या बागांमध्ये आहे ना, करपा सिगाटोकाचं प्रमाण वाढेल. बरोबर. या बागांवरती ते ठीकच आहे, पण मग त्याच्यामध्ये स्प्रे कोणता घेतला गेला पाहिजे? तर मी सांगितलेलं आहे की नेटिव्ह, सुपर कॉन्फिडर आणि नेटिव्हचा एक बल्क स्प्रे झाडाच्या स्टंपवरती पण आणि पानांवरती पण. तो प्रायमरी प्रोटेक्शन घेतलं म्हणजे ती तिथंच जळून जाईल. आता हे लोक 1 महिन्यानंतर तुम्हाला सांगतील की हे माझ्या शेतामध्ये हे प्रॉब्लेम झाले, ते 1 महिन्यानंतर रिकव्हर नाही होणार. बरोबर. ते पानं गेले का? गेले सुरुवातीलाच. कारण हे केळीची उंची बरोबर आहे का? एकदम उंची जबरदस्त. ठीक आहे, बरोबर आहे. जास्त झाली. सर याच्यात मी 4 महिने कंटिन्यू धावलो शेतात, म्हणजे पिलाच्या मागे रोपाच्या मागे 4 महिने एवढी मेहनत घेतली. सुरुवातीला त्याच्यानंतर आता आराम आहे. सुरुवातीचीच मेहनत नाही, आहे. आणि केळी हे पिकच जे आहे ना, आता बघा
ना निदाई करणे ना काही नाही, आता फक्त बक्की लावणे. सेकंडला बी एक बेबी सिलेक्शन करायचा, कट करायचा, पानपट्टी कापायची, बस संपतो. मी म्हणणार हे आरामदायी पीक आहे. खूपच काय टेन्शन आहे ना, आठशे याची पण आहे. वाही कशी करते, काहीच किती नाही. दिवस करायची? या ना तुम्ही समोर या ना, हो, सर. वाही या, नाही या, करत या, आपण, या. याला काहीच नाही करत. काहीच नाही. सुरुवातीला लँड प्रिपरेशन केलं तुम्ही, हा. लँड प्रिपरेशन नांगरणी वगैरे केली, बेड पाडून घ्यायचे, मशीन नव्हती. नड्या मॅडम टाकून आरती लावून एकदम घ्यायची. सुंदर. वाही करायची आवश्यकता नसते झालं. पेडीला. त्याच्यानंतर नाही करायची. काहीच करायची आवश्यकता नाही. 1-2 निंदणी करून घ्यायची. बस. 90 ते 100 दिवसानंतर मी जसं म्हटलं तसे हे कापून घ्यायचे बेबी. हम्म. आणि जर काय असलं ना, तुम्ही याला इथले एवढं जरी मातीत गाडलं तरी ते खोड वरतीच येतं. तुम्ही बघा. हो. मग आता 90 ते 100 दिवस त्याच्यासाठीच म्हटले की त्या दिवशी काय असतं, याचं हे बनून गेलेला असतो, कंद पूर्ण फुलून गेलेला असतो. मग कंद जर वरती उघड जर दिसत असला ना, तर त्याला ही फावड्याने माती काढून त्याला झाकून घ्यायचा. नालीतली. म्हणजे नवीन येणारे जे डोळे आहेत आणि नवीन येणारे जे रूट आहेत, त्या रूट त्या मातीच्या साह्याने जमिनीत निघून जातात. नाही तर त्या समोर आल्या की तुम्ही बघा एवढे एवढे डोळे बनवतात आणि तिथं स्टॉप होतात. स्टॉप होऊन जातं. जर त्याला मातीचा मीडिया मिळाला ना, झाकला ना, तर ते जमिनीत निघून जातात. बरोबर. म्हणजे झाडाला परत स्ट्रक्चर मिळतं. जास्त गाडाचं नाही, जास्त नाही, नाही. तुम्ही केळीला एवढे खोलगाडा केळीचं कंद वरती वर जेवून येतात. हो. हे मी काय केलं, हे रोप समजा, हा. याने काय केलं, इथं सारे फाडले, फक्त अशी माती काढली, हे ठेवलं, इथं ओला केलं, चिखल, चिखल केलं. हा, त्याच्यात ठेवलं फक्त हे, आणि इकडून तिकडून मातीला झाला विषय बढिया, संपला. बढिया. ते माती सुकली, पाणी सुकलं यांनी त्यातलं माती का ते वाही सेट होऊन काहीच काहीच केलेलं नाही नाहीये. केलं, काहीच काहीच नाही. नाही. हे वेळे तसेच केले, साधे वाही आहे आता तसे काही फक्त नाली शेतकऱ्यांचं किंवा कोणाचं म्हणणं आहे की हे पडतील. तुम्ही माती लावणाऱ्यांच्या बी शेतात जाऊन या आणि बिन माती लावणाऱ्यांच्या शेतात पण जाऊन या. हा ऍज इट इज असंच दिसेल. उलट यांच्या इथं स्ट्रॉंगपणा जास्त दिसेल तुम्हाला. मुळ्या तुटल्याच नाही ना तिच्या. तुम्ही बेड नाही तयार केले का मग? हेच बेड, हेच बेड आहे. असेच बेड साधे. नाहीतर हे काय? एक सोडून एक नाली मारून टाकली, याला झालं. बेड म्हणजे कसं आहे की बेड जर बनवले, आता तुमच्याकडे लागवडीच्या ज्या पद्धती आहेत, लाईन टू लाईन 6 फूट, झाड ते झाड 5 फूट, डबल लॅटरल चांगला ग्राफ आहे. झाडांची संख्या पण 1450 बसते आणि केळी पण चांगली होते. ह्या प्रॅक्टिसेस करा. ह्या प्रॅक्टिसेस मध्ये तुम्हाला जर सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तर मग नंतर आपण 1 फूट वाढवू त्याच्यामध्ये. नंतर लाईन टू लाईन 7 फूट करू, झाड ते झाड 5 फूट करू. कारण काय असते, आपल्याकडे केव्हा वातावरण ड्राय होऊन जाईल काय सांगता? काहीच सांगता येत नाही. आणि ते ड्राय वातावरण झालं की झाडं पटापट पडायला लागतात. बरोबर. या स्टंप मधलं जे आहेत ना, ते पिसकतात. बरोबर. मग त्यावेळेला असं वाटतं की हे काय झालं. बरोबर. आणि जर झाडं जवळ असली ना, तर मग ते सरळचे सरळच असतात. हा. हे जास्त जागा मिळाली ना की त्याला इकडे तिकडे झुकायला जागा मिळते. सरळ अवस्थेमध्ये झाड झुकत नाही लवकर, कारण ते एकमेकाला पानांची त्याची स्पर्धा झालेली असते. बरोबर. आणि एक वेळा कटिंग आणि एक वेळा फ्लावरिंग आणि एक वेळा कटिंग आली ना, तर काहीच झड काहीच नाही. मॅच्युरिटी झाड बरोबर करतं त्याचं. अजून काही कोणाचे प्रश्न? नाही, आता हे भोवतालचे स्टंप नंतर कापून टाकायचे का? नाही. ते 120 दिवस. भोवतालचे नाही, याला मी सांगितलं तुम्हाला की 90 ते 110 दिवसामध्ये कट करायचे. त्याच्यानंतर राहू द्यायचं. केळी कटिंग झाली 80-90